आज पवार कॅफेमध्ये पिझ्झा बनतोय, पण व्हिडिओ रेसिपीसाठी नाही। हा पिझ्झा 100 रुपयाला विकतो, पण खरंच प्रॉफिट किती आहे ते हॉनेस्ट सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी पवार कॅफेमधून आज पिझ्झा बनवताना कॉस्ट, प्रॉफिट आणि रियालिटी सर्व सांगतोय। आता मी पिझ्झा बेस घेतोय। आता ह्याच्यावरती लावणार आहे बटर खालच्या हिस्स्याला, मग ह्याच्यावरती पण लावणार आहे बटर। अगोदर ह्याच्या खालच्या हिस्स्याला बटर लावून घेऊया आपण। हे बटर लावून घेतलं ह्याच्या खालच्या हिस्स्याला। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे वरती मेयोनीज। हे मेयोनीज टाकलं 1 चमचा। तर आता बघा, ह्याला तुम्हाला करायचं आहे गोल गोल वरती फिरवायचं आहे चमच्याने। आता एवढी टॉपिंग झाल्यानंतर तुम्हाला चालू करायचं आहे ओव्हन, म्हणजे तोपर्यंत टेम्परेचर सेट होईल। हे बघा, ओव्हन चालू केलं। आता तुम्हाला दुसरं काम करायचं आहे। आता ह्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं व्हेजिटेबल। व्हेजिटेबलमध्ये तुम्हाला येईल टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च, हे सर्व 3 प्रकारचे व्हेजिटेबल टाकतो आम्ही। 3 प्रकारचे व्हेजिटेबल टाकलो। त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे चीज। तर मोझरेला चीज पडतो पिझ्झावरती। तर हे बघा, अशा प्रकारे आहे मोझरेला चीज। आता पिझ्झावरती चीज टाकत आहे। इथे कॉस्ट वाढेल तुम्हाला मित्रांनो, इथे पिझ्झाचा कॉस्ट वाढतोय। चीज टाकल्यानंतर आता आम्ही टाकत आहोत बटर। आता पिझ्झाची प्रॉपर टॉपिंग झालेली आहे। आपण याला टाकणार आहोत आता बेक करायला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक्झॅक्ट प्रॉफिट सांगणार आहे। अशा प्रकारे पिझ्झा चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे। बेक झाल्यानंतर आपण ह्याला कटिंग करणार आहोत। स्मॉल कॅफेमध्ये पिझ्झा चालतो, पण क्वालिटी मेंटेन करणं खूप हार्ड आहे। चीज, सॉस, टॉपिंग महाग आहेत। कस्टमरला टेस्ट लगेच कळते, कॉम्प्रोमाइज केला तर रिपीट नाही। पिझ्झा बेस प्लस टॉपिंग 40 रुपये खर्च येतो, तर चीज तुम्हाला 20 रुपयाचं लागेल। मिनिमम 30 ग्राम। पिझ्झा बॉक्स 5 रुपये आणि लाईट बिल 5 रुपये खर्च येतो। एक पिझ्झा बनवायला टोटल 70 रुपये खर्च येतो। खूप लोक फक्त रॉ मटेरियल बघतात, पण हिडन कॉस्ट विसरतात। हा पिझ्झा मी 100 रुपयाला विकतो। सर्व वजा केल्यावर 30 ते 35 रुपये प्रॉफिट राहतो। खूप लोकांना वाटतं पिझ्झा मध्ये खूप पैसा आहे, पण व्हॅल्यू नसेल तर काहीच नाही। हा पिझ्झा कस्टमर फेवरेट आहे। वीकेंडला जास्त जातो, वीकेंड स्लो असतो।
जर न्यू कॅफे सुरू करत असाल तर पिझ्झा ठेवा, पण एकदम प्रीमियम नको. अगोदर कन्सिस्टन्स टेस्ट ठेवा. कधी कधी दिवसभर मेहनत करूनही प्रॉफिट कमी वाटतो, पण हाच बिझनेस आहे. तुमच्या एरियामध्ये पिझ्झा कितीला मिळतो कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पवार कॅफे या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या मोमोजचा व्हिडिओ येतोय. भेटू नवीन आयटम सोबत.